आपण नांदूरमधनं शुर्क धरणावर आलोय त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देतोय. तर नांदूरमधनं शुर्क गाव आहे, त्या गावाच्या परिसरात हे धरण आहे म्हणून या धरणाला नाव नांदूरमधनं शुर्क दिलेलं आहे. तसंच इथे जवळ खांडगाव नावाचं गाव आहे म्हणून खांडगाव बांधारा पण म्हटलं जातं. हे नांदूरमधनं शुर्क धरण गोदावरी नदीवरती, इथे गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम पावते. या नदीवरती हे दुसरं धरण लगेच गंगापूर धरणानंतर नाशिकनंतर लगेच दुसरं धरण. त्याचबरोबर निफाड तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड जो तालुका आहे त्या तालुक्यात हे धरण येतं. याच्या आजूबाजूला खांडगाव नागपूरपर्यंत आहेच आहे. तर त्याचबरोबर वरच्या बाजूने सायखेडा, चांदोली, करंजा, कोथरूड अशी गावं येतात. तसंच या धरणाच्या बॅकवॉटरच्या बाजूला एक पक्षी अभयारण्य नांदूरमध्ये पक्षी अभयारण्य. या अभयारण्यात सगळे अशा स्वरूपामध्ये या धरणाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. ही नदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी आहे. तिला दक्षिण भारतातली गंगा म्हटलं जातं आणि या नदीवरती महाराष्ट्रातील सर्वात जास्त तीर्थक्षेत्र पण आहे. खळगे पण जे काही नदीचं खनन काढले ते तुटून गेला, वाहून गेला. याचं पुढच्या झालं रांजण खळगे पण भरपूर, पण आता आपण तिथं जाता येणार नाही, उतरता येणार नाही. रांजण खळगे पण आपण बघितले असते. रांजण खळगे तयार होतं ते जो नदीने वाहून गेणार मोठा एखादा खड्ड्यात अटकला तो फिरत राहतो आणि फिरून तो खनन कार्य करतो, खड्डा तयार होतो. त्याला रांजण खळगे किंवा इंग्लिशमध्ये पॉट होल्स म्हणतात. दुसरं इथे थोड्याफार प्रमाणात जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात बघायला भेटली. 햇살이 너무 좋았어. श्रीहरीचे सहज मन होते नाम घेता मुखाचे जीवन करी जीवा अन्नये पूर्ण ब्रह्म वदन करण होते हरिचे नाम वाचे जनी भोजनी नाम वाचे सदा वे सदा सर्वदा योग तुला तुझे कारणी. संताची भाव संताची भाव संताची भाव संताची भाव.